संदेश. अनेक क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले, म्हणूनच हा देश स्वतंत्र झाला. 26 एप्रिल 1931 साली भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तिघांना फाशी देण्यात आली. फाशी देण्याच्या पूर्वी काही दिवस ते लाहोरच्या तुरुंगात होते. तेव्हा एका इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं की तुमची शेवटची इच्छा काय आहे. तेव्हा ते तिन्ही लोक म्हटले की आम्हाला व्यायामाचं साहित्य आणून द्या. तेव्हा तो इंग्रज अधिकारी हसला आणि त्यांनी म्हटलं की काही दिवसांनी तुम्हाला फाशी दिली जाणार आहे आणि तुम्हाला व्यायामाचं साहित्य कशासाठी हवं. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की आमच्या देशामध्ये देवी देवता यांची जेव्हा पूजा केली जाते तेव्हा त्यांना ताजी तवानी फुलं अर्पण केली जातात. त्यांना सुकलेली फुलं चालत नाही. त्याचप्रमाणे काही दिवसांनी भारत मातेच्या चरणी आम्हाला अर्पण केलं जाणार आहे. तेव्हा ताजी तवानं असणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि असं सांगून हसत हसत त्यांनी फाशी स्वीकारली. अशा अनेक लोकांच्या बलिदानामुळं हा देश स्वतंत्र झाला. हा देश वैभवशाली होता, शक्तिशाली होता, तरी सुद्धा हा देश गुलाम का झाला हा प्रश्न आपल्याला पडतो. आपला इतिहास सांगतो.